थांब, आजचा दिवस साधा नाही. आज तुझं सगळं नशीब वळण घेणार आहे. तू देवाकडे जे मागत होतास तेच तुला आज मिळणार आहे. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत पाहिलास तर तुझं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझा काळ आता संपत आला आहे आणि तुझा सुवर्ण काळ सुरू होत आहे. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर आज तुला मिळणार आहे. देव शांत आहे पण अन्याय सहन करत नाही. तू जे गमवलंस त्यापेक्षा मोठं तुला मिळेल. ही वेळ तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, लक्षात ठेव. तुझ्या नशिबात मोठा बदल लिहिला गेला आहे. आजपासून तुझं जीवन नव्याने सुरू होणार आहे. विचार कर माझ्या बाळा, आयुष्यात कधी कधी सगळेच खूप त्रासातून आपल्याला जावं लागतं. कितीही प्रयत्न केलं तरी यश मिळत नाही. लोक आपल्याला कमी लेखतात आणि आपण देवाकडे एकच प्रार्थना करतो, देवा मला एक संधी दे. आज मी तुला सांगतो, तुझी ती प्रार्थना ऐकली गेली आहे. कारण देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. तू जितका संघर्ष केलंस, जितकं सहन केलंस, त्याचं फळ आता तुला मिळणार आहे. आजपासून तुझं नशीब बदलायला सुरुवात होणार आहे. होय बाळा, बघ, तुझ्यातली ताकद तुझ्या दुश्मनांना कधीच दिसली नाही, पण देवाला ती आधीपासून माहीत आहे. तुझ्या आत एक अशी शक्ती आहे जी तुला अजून ओळखायची आहे. तू हरला नाहीस, तू कमजोर नाहीस. आता ती वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात जे काही वाईट चाललं होतं ते आता हळूहळू संपत आलं आहे. नवीन संधी, नवीन लोक आणि नवीन यश तुझ्या पदरात येणार आहे. हा व्हिडिओ तुला दिसणं ही सुद्धा एक खूण आहे. देव तुला सांगतोय, तयार राहा, कारण मोठं काहीतरी येणार आहे. ज्या वेदना तू सहन केल्यास, ज्या रात्री तू रडलास, त्या सगळ्याचं उत्तर तुला मिळेल. कारण प्रत्येक संघर्षामागे एक मोठं यश लपलेलं आहे. आजपासून तुझं सर्व नशीब बदलायला सुरू होत आहे. जिथे तू अडकला होतास तिथून एक नवीन मार्ग तुला मिळणार आहे. तू जे चांगलं केलंस त्याचं फळ तुला नक्की मिळेल. कारण देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, फक्त योग्य वेळी तो न्याय देतो. जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्यासाठीच आहे, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये देव माझा, मी देवाचा असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, तुझं संपूर्ण जीवन आता मी बदलून टाकणार आहे. लोक तुला ओळखतील, तुझा सन्मान करतील आणि तू स्वतःवर अभिमान बाळगशील. जेव्हा देव तुझ्यासोबत असतो तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नसते. होय, विश्वास ठेव. आज तू जे मागत आहेस तेच तुला उद्या मिळणार आहे. तू फक्त सुरुवात कर. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी आहे, तर लगेच जय स्वामी समर्थ असे कमेंट कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, हा व्हिडिओ शेअर कर. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं की आजकाल लोक तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. यामागे तुझ्या काही अशा सवयी आहेत ज्याकडे तू लक्ष देत नाहीस. जर तू या गोष्टी वेळेवर समजून घेतल्या नाहीस, तर तू तुझ्या व्यक्तिमत्वात आणि लोकांशी असलेल्या तुझ्या संबंधामध्ये खूप काही बदल घडवून आणू शकतो. तर त्या कोणत्या गोष्टी ज्या आजही आपल्या जीवनात जगताना योग्य मार्ग दाखवतात? जर तू यांच्या सल्ल्याचे पालन केलेस तर तुझ्या जीवनात नक्कीच मोठे यश आणि सकारात्मक बदल तुला अनुभवायला मिळणार आहे. होय माझ्या बाळा, बघ, जर तुझ्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर समोरची व्यक्ती तुला गांभीर्याने घेणार नाही. जर तू वारंवार मागे हटत असशील, संकोच करत असशील आणि स्वतःला व्यक्त करण्यास घाबरत असशील, तर हे तुला समजून घेणं महत्त्वाचं की तुझा विचार पूर्णपणे स्पष्ट नाही. तुझा आत्मविश्वास हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. माझ्या लेकरा, जर तू इतरांसाठी सारखाच उपलब्ध असशील तर याने सुद्धा हळूहळू तुझी व्हॅल्यू कमी होऊ शकते. जर तू प्रत्येक गोष्टीला सहजपणे होकार देत असशील तर लोक तुला गांभीर्याने घेणार नाहीत. त्यामुळे तू स्वतःची मर्यादा ठरव. गरज पडल्यास नाही म्हणणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बाळा. बघ बाळा, अनेकदा लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतात कारण तुला तुझे विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडता येत नाही. जर तुझ्या शब्दामध्ये अर्थ नसेल किंवा तू ते स्पष्टपणे व्यवस्थित समजावून सांगू शकत नशील तर समोरची व्यक्ती तुझ्याकडे लक्ष देणे थांबवते. जर तुला तुझे म्हणणे ऐकले जावे असे वाटत असेल तर तू कमी शब्दात थोडकं पण महत्त्वाचं बोल. जर तुला
असं वाटत असेल, जे नेहमी फक्त स्वतःच्याच मनातील बोलतोस आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांकडे आणि भावनाकडे दुर्लक्ष करतोस, तर लोक तुझ्यापासून दूर जाऊ लागतील. यशस्वी व्यक्ती तीच जी इतरांना महत्त्व देते आणि त्यांचं ऐकून घेते. ऐकून घेणं म्हणजे वायफळ बडबड नाही, पण कामापुरतं सुद्धा दुसऱ्याला समजून घेणं लागतं. कारण बोलणारे सगळेच असतात, ऐकणारे खूप कमी असतात. माझ्या लेकरा, नकारात्मक विचार करणं तू बंद कर. जर तू सतत तक्रार करत असशील, दुसऱ्यांना नावे ठेवत असशील, निगेटिव्ह बोलत असशील, तर लोक तुझ्यापासून दूर जातील. कारण अशा लोकांच्या सहवासात कोणालाच राहायला आवडत नाही. त्यासाठी तू सकारात्मक राहा. चांगले वर्तन हेच इतरांना आकर्षित करण्याचे एकमेव मार्ग आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण माझ्या लेकरा, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. त्याने तुला कधीही एकटं सोडलेलं नाही. पण माझ्या लेकरा, तू कितीही चांगला वागलास तरी लोक तुझ्याशी उद्धटपणे वागतात. यासाठी तू काय करायचं तर शांत राहायचं. कारण तुला त्रास करून देणाऱ्या व्यक्तींना जर तुला धडा शिकवायचा असेल, तर तुझ्या मनात बदलाची भावना ठेवायची नाही. तर सकारात्मक बदल घडावा असं वाटत असेल, तर तू शांत राहायचं. होय माझ्या लेकरा, शांत राहणं, मजबूत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या बाळा, बघ, तू जर शांत राहिलास तर समोरची व्यक्ती बोलून बोलून, करून करून काय करणार? तिलाही एक दिवस शांत बसावंच लागेल. होय माझ्या लेकरा, स्वतःला परफेक्ट बनवायचं असेल तर तुला स्वतःला सुद्धा काही गोष्टी बदलाव्या लागतील. तर ह्यासाठी जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे, तर देव माझा मी तुझा असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, रागाच्या भरात लोक अनेकदा अशा गोष्टी बोलतात ज्यांचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. रागात असताना नेहमी शांत राहणे खूप शहाणपणाचे. हे शक्य नाही, पण प्रयत्नाने नक्कीच शक्य होते. यामुळे नातेसंबंध सुरक्षित राहते आणि परिस्थिती चिघळण्यापासून टळते. नाहीतर रागाच्या भरात व्यक्ती असं काही बोलून जातो ज्याचा नंतर खूप पश्चाताप सहन करावा लागतो. जर एखाद्याला तुम्ही काय म्हणत आहात ते समजून घ्यायचं नसेल, तर त्यांना वारंवार समजावून सांगण्यात काहीच अर्थ नाही. अशा परिस्थितीत शांत राहणे चांगलं. कारण विनाकारण वाद घालणे म्हणजे केवळ वेळ आणि शक्ती वाया घालवण्यासारखे आहे. होय माझ्या लेकरा, जर कोणी तुझ्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्यात सामील होणं तू टाळ. अशा परिस्थितीत शांत राहणेच उत्तम, जेणेकरून नकारात्मकतेपासून दूर राहता येईल. तुझ्या तोंडून वाईट गोष्टी बोलल्या जाणार नाही याची तू काळजी घे. माझ्या लेकरा, एखाद्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती नसताना जर तू बोललास तर तुझ्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. त्यामुळे जर तुला एखाद्या बाबीचा तपशील माहीत नसेल तर अशा वेळी शांत राहणेच उत्तम. त्यामुळे तोंडघशी पडण्याची परिस्थिती तुझ्यावर येणारच नाही. जर कोणी तुझा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देणे नेहमीच आवश्यक नसते. कधी कधी शांत राहणे हाच सर्वोत्तम प्रतिसाद असतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपली चूक लक्षात येते. माझ्या लेकरा, जिभेवर नियंत्रण ठेवावे हे ज्ञानाचे सर्वात मोठे लक्षण. बाळा, काही परिस्थितीमध्ये बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर आहे. शांत राहिल्याने केवळ आदरच राखला जात नाही, तर अनावश्यक त्रासही टाळला जातो. पण काही मूर्ख असे असतात जे सारखी बडबड करतात आणि आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. जर सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. बाळा, प्रत्येकाला असं वाटतं की आपले जीवन सुखी, समाधानी आणि एकदम बरकत असावं, पण हे काही शक्य नाही. कारण बऱ्याच जणांना हे सर्व काही मिळत नाही आणि नंतर ते कायमच कंगाल राहतात. त्यासाठी जर तुला लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुला एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे स्वामी सेवा. सहमत असशील तर स्वामी सेवा असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या आयुष्यात आता पैशाचा पाऊस पडणार आहे. कारण साक्षात देवाने तुझ्या आयुष्यात आता चमत्कार पाठवायचे ठरले आहे. आता तुझं नशीब पूर्णपणे जर नाही बदललं तर बघ, कारण देवाने आता ठरवलं आहे तुझं नशीब बदलण्याचं.
आणि नक्कीच ते तुझं नशीब बदलणार आहे. त्यामुळे तू विश्वास ठेव आणि स्वामींवरती तू विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. माझ्या लेकरा, स्वामी महाराजांचा तारक मंत्र तू दररोज बोल आणि बघ, अनुभव घे. जर अनुभव तुला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तू नक्कीच टाईप कर. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव आहे. बाळा, एखादा माणूस खूप काम करतो, त्यात यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही त्याला यश मिळत नाही. त्याला वाटते आपलं नशीब खराब आहे, आपल्याकडून काहीही होणार नाही, आणि तो नशिबासमोर नतमस्तक होतो. आयुष्यातील आनंदी क्षण कसे उपभोगायचे हे त्याला कळत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण माणूस स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार बनतो. दुसऱ्याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो, पण जो स्वतःला जिंकू शकतो त्याच्यासारखा नशीबवान दुसरा कोणीच नसतो. आपल्या नशिबाला योग्य आकार देणं हे आपल्या शक्तीबाहेरचं नाही. आपण जर ठरवलं तर सर्व काही आपण करू शकतो. होय, फक्त यासाठी आपल्यावरती विश्वास पाहिजे. ज्याप्रमाणे अंधारात मनुष्याची पडछाया त्याची साथ सोडते, त्याचप्रमाणे दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे आपतेष्ट त्याची साथ सोडून देतात. माझ्या बाळा, नशिबात जे लिहिलं आहे ते विधिलिखित कोणी बदलू शकत नाही. प्रारब्धाचा आणि पुरुषार्थाचा मार्ग भिन्न आहे, पण जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा अद्भुत यश प्राप्त होतं. दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तीर्ण आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. नशीब माझे आहे आणि मला माहीत आहे मी जिंकणार आहे असा विश्वास ठेवा. हाताच्या रेषावर विश्वास ठेवू नकोस. नशीब ज्यांना त्यांचे सुद्धा बदलले आहेत, ज्यांचे हात नाहीत. माझ्या लेकरा, तू नशिबावर विश्वास सोडून दिलंय म्हणून तुला आता सर्व काही प्राप्त होणार आहे. कारण देवाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. प्रत्येक समस्येवर उपाय आहे. क्षणभर दुःखाची घड्याळ असणार, मग प्रत्येक क्षण आनंदाचा असणार. नशिबाचे चक्र हे फिरत असते बाळा. कोणत्या दिवशी नशीब चमकेल हे सांगता येत नाही. नशिबाला कधीच तू कोसू नकोस, कारण तुला माहीत आहे की तू कदाचित काहीतरी वाईट होण्यापासून वाचला आहेस. होय माझ्या लेकरा, नशीब कायमस्वरूपी राहत नाही. तू छोटा विचार करू नकोस. मोठ्या यशाचा पाठलाग करण्याची वेळ आता आली आहे आणि तुझ्या आयुष्यातून सर्व काही बदलणार आहे. कारण तू आता भाग्यवान आहेस. माझ्या बाळा, ब्रह्मदेवाने लिहिलेली काही मनुष्याच्या नशिबात आलेले नाही. याचा आनंद त्याला त्याच्या हाताने सापडला आहे. त्यामुळे तू मनगटावरती विश्वास ठेव. देणाऱ्याच्या दारात सगळे भिकारी होतात. काहींना चिमूटभर, काहींना अख्खी थाळी मिळते. ज्याचे त्याचे आपले स्वतःचे नशीब आहे. माझ्या लेकरा, फक्त तू विश्वास ठेव स्वतःवर आणि भगवंतावर. आता तू जे काही कठोर परिश्रम केले आहेस ते आता चांगलेच फळ तुला मिळणार आहे. तू खूप भाग्यवान आहेस. तुला जे हवं आहे ते सर्व तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, जेव्हा तुला काहीतरी करण्यास तयार तू होशील तेव्हा तू फक्त भगवंताचे नाव घे आणि सुरुवात कर. सर्व काही तुझ्या आयुष्यात नक्कीच तुला प्राप्त होईल. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. कारण तुझ्या सर्व चांगल्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. तुझ्या आयुष्यात आता लक्ष्मीची भरभराट होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तू विश्वास ठेवलास आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर केलास तर तुला सर्व काही प्राप्त होऊन जाणार आहे. जीवन खूप छोटे आहे बाळा, फक्त ते तू आनंदाने जग. प्रत्येक क्षण तू जग. तू रडत बसू नकोस. आनंद हे बाहेर नाही तर तुझ्या आत आहे. म्हणून तू फक्त आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे बोलत राहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.